इगतपुरी जिल्हा हा पावसाळ्यात मुंबई नाशिक परिसरातल्या पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय असतो। मात्र 13 जुलैला इगतपुरीमध्ये पर्यटकांवर हल्ला झाला। स्थानिक गावगुंडांनी पर्यटकांना मारहाण केली, महिलांची छेड काढली, गाड्या फोडल्या। त्यामुळे आता पर्यटकांमध्ये घबराट आहे। नाशिकमधील एक कुटुंब भावली धरण परिसरात फिरत असताना काही स्थानिक तरुणांनी महिलेवर अश्लील शेरेबाजी करत छेडछाड केली। महिलेच्या पतीने याला कडाडून विरोध केला। त्यानंतर आरोपींनी तिथून काढता पाय घेतला आणि काही वेळातच 8 ते 10 जणांचं टोळकं घेऊन ते परतले। त्यांनी या कुटुंबाला शिवीगाळ करत मारहाण केली। जीवाच्या भीतीने कुटुंब कारमधून नाशिकच्या दिशेने निघालं। मात्र आरोपींनी दुचाकी आणि इतर वाहनांवरून तब्बल 15 किलोमीटरपर्यंत त्यांचा थरारक पाठलाग केला। महामार्गावर वाहतूक कोंडी असल्यानं पीडित कुटुंबाची कार थांबली तेव्हा आरोपींनी पुन्हा गाडीला घेराव घालून काचा फोडल्या आणि महिलेच्या अंगावरचे दागिने आणि मोबाईल लुटण्याचा प्रयत्न केला। एबीपी माझाच्या ग्राउंड रिपोर्टमध्ये भावली धरण परिसरात काही धक्कादायक गोष्टी आढळल्या। घडलेल्या घटनेनंतर पोलिसांनी कारवाई करत 9 जणांना अटक केली। क्राईम सीनही क्रिएट केला। पण एरवीच्या सुरक्षेचं काय? इथे पर्यटकांची सुरक्षा अक्षरशः वाऱ्यावर सोडली आहे अशी स्थिती आहे। धरण परिसर डोंगर दऱ्यांचा आहे, त्यामुळे इथे मोबाईल रेंजही नसते। एखादी अनुचित घटना घडली तर संपर्क साधणंही शक्य नाही। इथे एक पोलीस चौकी आहे, पण ती केवळ नावाला। इथे पोलीसच नसतात। चौकीची सुद्धा दुरावस्था झाली आहे। चौकी नावाच्या सांगाड्याला दारं खिडक्या नाहीये। आत डोकावून बघितलं तर केवळ दगडधोंडे दिसतात। म्हणजे आधी पर्यटकांनी मार खाल्ला, महिलेची छेड निघाली की मगच पोलीस कारवाई करणार का? एरवी पर्यटकांना सुरक्षा देण्यासाठी कोणतीही काळजी घेतली जाणार नाही का, असे अनेक सवाल निर्माण होत आहेत। इगतपुरी तालुक्यातील भावली धरण परिसरामध्ये आहोत आणि माझ्या मागच्या बाजूला पोलीस अधिकारी आणि काही आरोपी आपल्याला बघायला मिळत आहेत। काळ्या बुरखाने त्यांची तोंड झाकलेली आहेत। याचं कारण आहे त्यांनी याच ठिकाणी रविवारच्या दिवशी पर्यटकांना मारहाण केलेली होती, महिलांची छेड काढलेली होती। सर, आपण आता इथे आरोपींना घेऊन आलेला आहात, नेमका इथे काय तपास चालू आहे? आम्ही घटनास्थळ फॅमिलरायझेशन त्यांचं करून घेतोय त्यांच्याकडून की घटना कशी घडली आणि कुठे घडली, त्यासाठी ते आलेलो होतो त्यांना घेऊन। तर ते ठिकाण दाखवत आहेत काय काय घटना झाली, काय केलं, कसं केलं आणि तपासाच्या अनुषंगाने काय प्रोग्रेस होतीये त्यासाठी इथे आलेलो। पोलीस चौकीची आपण अवस्था बघतोय, अशी जर पोलीस चौकी असेल तर सुरक्षा कशी करतात? दिवसा जो पर्यटन स्थळ चालू असतं त्यासाठी शेल्टर म्हणून चौकी होती इथे। रिमोट एरिया असल्यामुळे रात्रीच्याला जो वावर आहे जनावरांचा वगैरे किंवा ह्याचा, त्यामुळे रात्री चौकीमध्ये कुणी राहत नाही, वापरतच नाहीये असं एकंदरीत दृश्य आहे। फक्त शनिवार रविवारी गाडी जी येते त्यासोबत इथे चेअर्स येतात, इथे पोलीस येतात आणि इथे सेट आहे जो रिमोट असल्यामुळे जे स्टॅटिक सेट आहे तो पण शनिवार रविवार लागतो इथे वायरलेसचा। पोलीस निरीक्षकांचं म्हणणं आहे की ही पोलीस चौकी वापरत आहे। जर आपण ह्या पोलीस चौकीची अवस्था बघितली तर इथे असे स्वरूपाचे दगड इथे पडलेले आहेत। एकंदरीत ही परिस्थिती पाहता या पोलीस चौकीचा वापरच होत नसावा अशी सध्याची स्थिती आहे। आतमधली ही दृश्य आहे, इथे कुठल्याही स्वरूपाचे साफसफाई दिसत नाहीये। जर शनिवार हा रविवार 2 दिवसापूर्वीच येऊन गेलेला होता तर एवढ्या घाण अवस्थेमध्ये इथे पोलीस कर्मचारी बसलेले असतील का, हा प्रामुख्याने प्रश्न उपस्थित होत आहे। आणि बाहेरच्या बाजूने जर आपण बघितलं तर बाहेरच्या बाजूने देखील संपूर्ण ही जी चौकी आहे ही खराब झालेली आहे। पावसा पाण्यामुळे किंवा वातावरणामुळे हा फरक जाणवत असावा असं पोलीस अधिकाऱ्यांचा दावा आहे। परंतु एकंदरीत इथली परिस्थिती पाहता पोलीस चौकी कार्यान्वित होती का, त्यावेळी या ठिकाणी पोलीस होते का, हाच प्रामुख्याने प्रश्न आहे। जर पोलीस इथे असते तर ही घटना अगदी हाकेच्या अंतरावर घडली नसती। त्यामुळे इथे आता पोलिसिंग वाढवणं गरजेचं आहे, पोलिसांची गस्त वाढवणं गरजेचं आहे। जे इथे पर्यटक येतात त्यांना सुरक्षित वातावरण करून देणं ही पोलिसांची देखील जबाबदारी आहे। कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, इगतपुरी, भावली धरण।